नमस्कार. आज आपल्याकडे विश्लेषणासाठी काही खास धर्मशास्त्रीय दस्तऐवज आले आहेत आणि हे फक्त भूतकाळबद्दल नाहीयेत. नाही, अजिबात नाही. खरं तर आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य कसं घडवलं जातंय यावर हे एक वेगळाच प्रकाश टाकतात. आणि ह्या कथेची सुरुवातच खूप नाट्यमय आहे. म्हणजे स्वर्गात देवाच्या सिंहासनावरून झालेल्या एका बंडापासून. हो, आणि तिथून सुरू झालेला तो संघर्ष तो थेट आपल्या आजच्या जगाला आकार देतो असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. चला तर मग याचा वेध घेऊया. या दस्तऐवजानुसार हे जग आज जसं आहे तसं का आहे आणि ते परिपूर्ण कसं होणार आहे ही कथा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि याची सुरुवात होते देवाच्या शासनाच्या वर्णनाने. म्हणजे देव प्रेम आणि न्यायाच्या आज्ञांद्वारे सिंहासनावरून संपूर्ण सृष्टीवर राज्य करतो. हे अगदी आदर्श चित्र वाटतं. स्वतःवर जशी प्रीती करता तशीच आपल्या शेजाऱ्यांवर करा, हा या शासनाचा गाभा आहे, बरोबर? अगदी. पण इथेच कथेला एक मोठी कलाटणी मिळते. हेलेल नावाचा एक देवदूत, ज्याला आपण लुसिफर म्हणूनही ओळखतो, तो या शासनावर आणि सिंहासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. थांबा, म्हणजे त्याचा मुद्दा फक्त सत्तेचा नव्हता, तो देवाच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत होता असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. हेच या कथेचं मूळ आहे. हे बंड फक्त सत्तेसाठी नाही, तर ते पूर्णपणे वैचारिक आहे. अच्छा. लुसिफर असा दावा करतो की देवाने निर्माण केलेल्या जीवांसाठी त्याचा प्रेमावर आधारित आज्ञा पाळणं अशक्य आहे. अशक्य. म्हणजे त्याचा युक्तिवाद असा होता की देव अशा नियमांची मागणी करतो जे कोणीच पूर्ण करू शकत नाही. हो, आणि जर आज्ञा पाळताच येत नसतील तर देव त्या पाळायला सांगून खोटं बोलतोय आणि तो एक प्रकारे जुलमी शासक आहे, जो आपल्याच निर्मितीला अपयशी ठरवून शिक्षा देतो. हे खूप गंभीर आहे. खूपच. हा आरोप थेट देवाच्या चारित्र्यावर होता. या आरोपानंतर देवाच्या योजनेनुसार लुसिफरला म्हणजे सैतानाला पृथ्वीवर कैद केलं जातं. आणि त्यावेळेच्या पृथ्वीचं वर्णन अव्यवस्थित आणि अंधारमय असं केलेलं आहे, नाही का? हो, ठीक आहे. तर मला एक गोष्ट खटकतेय. जर देव सर्वशक्तिमान आहे तर त्याने त्याला तिथेच नष्ट का नाही केलं? हा एवढा मोठा ड्रामा करण्याची काय गरज होती? हाच या कथेतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार जर देवाने त्याला लगेचच बळाचा वापर करून नष्ट केलं असतं तर काय? तर इतर देवदूतांच्या मनात कायमची शंका राहिली असती. त्यांना वाटलं असतं की कदाचित लुसिफर बरोबर होता आणि देवाने फक्त आपला विरोधक संपवला. म्हणजे हा आराखडा एका वैश्विक न्यायालयीन खटल्यासारखा आहे. अगदी. सैतानाने देवाच्या चारित्र्यावर आरोप लावला आहे आणि आता देवाला केवळ सत्तेने नाही तर पुराव्यानिशी सिद्ध करावं लागणार आहे की त्याचं शासन प्रेमळ आणि न्याय्य आहे. आणि त्याचे नियम पाळणं शक्य आहे हे सुद्धा. हो. वा, म्हणजे मानवाची निर्मिती ही या वैश्विक खटल्यात एक पुरावा म्हणून झाली होती. हो. या दस्तावेजांनुसार आदामला बनवण्यामागे 2 मुख्य कारणं होती आणि दोन्ही याच खटल्याशी जोडलेली आहेत. अच्छा, काय होती ती कारणं? पहिलं कारण म्हणजे देवाचा पुत्र, जो शेवटचा आदाम म्हणून येणार होता, म्हणजे येशू. हो, त्याच्यासाठी एक माध्यम, एक मानवी प्रारूप तयार करणं. पापांमुळे आलेलं दुःख संपवण्यासाठी स्वतः देवच मानव रूपात येणार होता. आणि दुसरं कारण थेट सैतानाच्या आरोपाशी जोडलेलं असणार. बरोबर. दुसरं कारण होतं सैतानाला खोटं ठरवणं. देवाने आपल्या प्रतिरूपात मानवाची निर्मिती केली हे सिद्ध करण्यासाठी की देवावर आणि इतरांवर प्रेम करणं शक्य आहे. आदमला हे सिद्ध करायचं होतं. ही तर खूप मोठी जबाबदारी होती. म्हणजे एका व्यक्तीच्या निवडीवर संपूर्ण सृष्टीचं भवितव्य अवलंबून होतं. पण आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं? हो, आदाम या परीक्षेत अयशस्वी ठरतो. तो सैतानाच्या मोहात पडतो आणि आज्ञा मोडतो. आणि याचा परिणाम म्हणून तो पापाचा गुलाम बनतो. म्हणजे तो हरला आणि जिंकणाऱ्याचा गुलाम झाला. अगदी. आदाम सैतानाकडून हरला, त्यामुळे तो आणि त्याचे वंशज पापाचे गुलाम बनले, असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. आणि याचा परिणाम खूपच मोठा आणि विनाशकारी झाला असणार. खूप मोठा. पृथ्वीवरील देवाचं प्रेमळ शासन तात्पुरतं संपतं आणि सैतानाचं, म्हणजे बळी तो कान पिळी, या तत्वावर आधारित राज्य सुरू होतं. जगात केवळ शक्तीचा कायदा उरतो. हो, आणि त्यामुळे दुःख, स्पर्धा, अन्याय आणि मृत्यू येतो. इथूनच मानवी इतिहासातील दुःखाची सुरुवात होते. ठीक आहे. जिथे पहिला आदाम हरला तिथेच या कथेचा निर्णायक टप्पा सुरू होतो. शेवटचा आदाम म्हणून देवाचा पुत्र येशू मानव रूपात येतो. हो, आणि त्याची भूमिका अनेक स्तरांवरची आहे. तो गमावलेलं परत मिळवण्यासाठी येतो.
या स्रोतांनुसार तो आपल्या रक्ताने म्हणजे आपल्या जीवनाच्या त्यागाने मानवाला विकत घेतो. एक प्रकारची खंडणी भरून. हो, खंडणी. या त्यागामुळे पवित्र आत्म्याला मानवांमध्ये पुन्हा एकदा वास करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने कधीही पाप न करता एक परिपूर्ण जीवन जगलं. हेच तर सैतानाच्या आरोपाचं थेट उत्तर होतं, नाही का? अगदी. सैतान म्हणाला होता की हे अशक्य आहे, पण येशूने ते शक्य करून दाखवलं. हेच या कथेचे केंद्रस्थान आहे. कारण त्याने पाप केलं नाही. म्हणून मृत्यू त्याला कैद करू शकला नाही. त्याचं पुनरुत्थान हा सर्वात मोठा पुरावा आहे की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. आणि या एका घटनेमुळे देवाचं चारित्र्य निर्दोष सिद्ध होतं. हो, आणि सैतानाचा मूळ युक्तिवाद हरतो. पुनरुत्थान हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा मृत्यूकडे नाही तर जीवनाकडे घेऊन जातात. मग मला सांगा, विजय तर झाला, सैतान खोटा ठरला, मग हे सगळं अजून संपलं का नाही? आज आपण जे जग बघतोय ते अजूनही तुटलेलंच का वाटतं? हा प्रश्न अगदी योग्य आहे. याचं उत्तर असं आहे की ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. हा पुरावा केवळ देवाच्या पुत्राने नाही तर काय? सामान्य मानवांच्याद्वारे सुद्धा सिद्ध होणं आवश्यक आहे. बरोबर. खटल्याचा निकाल लागला आहे, पण तो संपूर्ण सृष्टीसमोर निर्विवादपणे सिद्ध व्हायचा आहे. आणि इथेच प्रथम फळे ही संकल्पना येते. एक मिनिट, प्रथम फळे म्हणजे शेतीमधल्या पहिल्या पिकासारखं काहीतरी, की हे फक्त एक उदाहरण आहे आणि यानंतर अजून मोठं पीक येणार आहे? अगदी बरोबर. ही उपमा उत्तम आहे. येशू स्वतः प्रथम फळांचे पहिले फळ आहे, पण त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या लोकांचा एक गट तयार होतो. ज्यांना या दस्तऐवजांमध्ये शहीद साक्षीदार असं म्हटलं आहे. हो, हे असे लोक आहेत जे देवावर आणि इतरांवर इतकं प्रेम करतात की त्यासाठी ते आपला जीवही देतात. म्हणजे ते स्वतःच्या जीवनातून हे सिद्ध करतात की सैतान खोटा होता. हो, त्यांचं जीवन आणि त्यांचं पुनरुत्थान हे सैतानाच्या खोट्या आरोपांविरुद्ध अंतिम आणि निर्विवाद पुरावा म्हणून काम करतं. आणि जेव्हा इतर देवदूत हे पाहतात की सामान्य माणसं सुद्धा हे करू शकतात, तेव्हा त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतात आणि ते देवाच्या शासनाच्या बाजूने उभे राहतात. या स्रोतांमध्ये काही घटनांचा एक विशिष्ट क्रम दिला आहे. म्हणजे येशूचे पुनरुत्थान, मग पवित्र आत्म्याचं आगमन आणि मग जगाचा अंत होण्यापूर्वी 1,44,000 साक्षीदारांचा एक अंतिम गट तयार होणं आवश्यक आहे, असंही सांगितलं आहे. हो, आता हा आकडा प्रतिकात्मक आहे की प्रत्यक्ष यावर वेगवेगळी मतं आहेत, पण मुद्दा हा आहे की एक निश्चित संख्या पूर्ण होण्याची वाट पाहिली जात आहे. आणि एकदा या साक्षीदारांची संख्या पूर्ण झाली की देवाच्या बाजूने असलेला पुरावा पूर्ण होतो, सैतानाचा आरोप कायमचा रद्द होतो आणि अंतिम न्याय सुरू करण्यासाठी कोणताही वैचारिक अडथळा उरत नाही. ठीक आहे. मग एकदा का हा पुरावा पूर्ण झाला की पुढे काय होतं? हां. ही पूर्ण झालेली निर्मिती कशी दिसेल? याचं वर्णन खूपच आशादायक आहे. या साक्षीदारांची संख्या पूर्ण झाल्यावर येशू परत येतो आणि सैतानाला 1,000 वर्षांसाठी कैद करतो. आणि या काळात पृथ्वीवर एक आदर्श राज्य असेल, दुःख, वेदना किंवा मृत्यू नसेल. यालाच 1000 वर्षांचे राज्य म्हटले आहे. हो, ही एक प्रकारे निर्मितीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आहे. आजच्या जगापेक्षा ते वेगळं कसं असेल? कल्पना करा की आजच्या जगातील संघर्ष, स्पर्धा, आजारपण यापैकी काहीही नाही. निसर्गाशी आणि एकमेकांशी एक सुसंवाद आहे. ही ती वेळ असेल जेव्हा मानवजात देवाच्या शासनाखाली जगण्याचा खरा अर्थ अनुभवेल. आणि या 1000 वर्षानंतर काय? या 1000 वर्षानंतर अंतिम न्याय होईल, ज्यात पाप आणि मृत्यू यांना कायमचे नष्ट केले जाईल. आणि सैतानाचा आणि त्याच्या प्रभावाचा पूर्णपणे नाश केला जाईल. बरोबर. आणि मग शेवटी पुत्र ही परिपूर्ण झालेली सृष्टी पित्याला परत सोपवेल आणि देव सर्वाठायी सर्व होईल. देव सर्वाठायी सर्व होईल या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे मानवी ओळख त्यात विलीन होते का? नाही, अजिबात नाही. विलीन होणे नाही, तर पूर्ण सुसंवाद साधणे. जसं एका उत्तम संगीत वृंदात प्रत्येक वाद्य आपलं वेगळेपण टिकूनही एका सुरात वाजतं. तसंच प्रत्येकजण आपलं व्यक्तिमत्व टिकवून देवाच्या इच्छेशी म्हणजे प्रेमाच्या नियमांशी पूर्णपणे एकरूप होईल. हो, जेणेकरून निर्मितीचा जो मूळ उद्देश होता तो पूर्ण होईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका अशा कथेचा आढावा घेतला जी स्वर्गातील एका वैचारिक संघर्षापासून सुरू होते, मानवाच्या यश अपयशातून पुढे जाते आणि देवाच्या चारित्र्याच्या अंतिम विजयात संपते. हो, आणि ही कथा वैश्विक घटनांना मानवी कृतींशी जोडते.
म्हणजे प्रत्येक मानवी निवड, विशेषतः त्यागावर आधारित प्रेम, हे केवळ एक वैयक्तिक नैतिक कृत्य राहत नाही. तर ते देवाच्या बाजूने दिलेली एक वैश्विक साक्ष बनते. अगदी. हा दृष्टिकोन मानवी अस्तित्वाला एक वेगळंच महत्त्व देतो. या स्रोतांनुसार निर्मितीची पूर्तता काही ठराविक लोकांच्या जीवनातून सिद्ध होणाऱ्या एका विशिष्ट सत्यावर अवलंबून आहे. यावरून असा विचार मनात येतो की या आराखड्यात वर्णन केल्याप्रमाणे वैयक्तिक मानवी निवडी आणि ब्रह्मांडाचे अंतिम भवितव्य यांच्यात नेमका काय संबंध असू शकतो.